चला मी बघ घेते आणि विकासला देऊया. थोडे लवकरच निघालो आम्ही, कारण ट्रॅफिकमुळे वगैरे आज वीकेंड असल्यामुळे ट्रॅफिक आपल्याला लागू शकते ना. पण खूप उशीर झालाय, मी जसं आधी सांगितलं तसंच. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज बेसिकली आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि मी विकासने मला लास्ट वीक इयरिंग्स गिफ्ट केलेले ॲनिव्हर्सरीसाठी. तर मी पण एक छोटंसं माझ्या एंडने म्हटलं आपण त्यांना काहीतरी देऊयात. तर मी एक बुके ऑर्डर केला आहे फ्लावर्सचा. तो आता ॲक्च्युली डिलिव्हर होतोच 1 मिनिटमध्ये, म्हणून म्हटलं आपण व्लॉग स्टार्ट करूयात. तर आज म्हणजे चांगलं आहे आणि आज वीकेंड पण आहे. आज निवांत सगळं चालू आहे आमचं. सकाळपासून नाश्ता झाला आमचा आणि मग त्यानंतर म्हटलं बघू, मी केव्हाची वाट बघतीये की केव्हा डिलिव्हरी येईल. मला दाखवत होतं की विल बी डिलिव्हर सून, बट ते काही सकाळपासून येतच नव्हतं. मग शेवटी आता येते. तर म्हटलं व्लॉग स्टार्ट करूया आणि विकासची रिॲक्शन जी आहे ती आपण कॅप्चर करूयात. ऍक्च्युली विकासला माहित नाहीये मी ऑर्डर केलेलं आहे. मी एकदम असं लपून छपून सगळं हे केलेलं आहे, कारण त्यांनी पण मला एकदम अचानक सरप्राईज दिलेलं इयरिंग्सचं. तर आता तेवढं मोठं तर मला देता येणार नाही काही, बट म्हटलं छोटंसं आपल्या एंडने आपण काहीतरी ट्राय करूयात त्यांना सरप्राईज करायचं. खूप वेळ झाला आहे फ्रेंड्स आणि आणखीन पण आलं नाहीये. मला ऍक्च्युली मगाशीच 1 मिनिट दाखवत होतं आणि त्यानंतर 10-15 मिनिट झालेत. आय गेस त्याला मिळत नसेल आणि त्याचा फोनही लागत नाहीये नेटवर्कमुळे. ठीक आहे, बघूयात आता किती वेळ. मी एकदा ट्राय करून बघते, लास्ट एकदा कॉल त्याला. मी ऍक्च्युली एक्साइटेड आहे त्यांच्या रिॲक्शनसाठी. तर बघूयात. आय थिंक आलं आहे आपलं हे. चला मी बघ घेते आणि विकासला देऊयात आपण ते. फायनली आलं आहे. मी खूप वेळ वाट बघत होती. आता आपण हे विकासला देऊन विकासची रिॲक्शन बघू. कोण होतं? असंच तुमच्यासाठी एक सरप्राईज. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. कधी ऑर्डर केलं तू? मी रात्रीच केलेलं. रात्री केलेलं. मला वाटलं सकाळी येईल. हा, रिअल फ्लावर्स आहेत. थँक्यू सो मच. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. आणि हे तू हे कार्ड आहे. हे कार्ड आहे. तुझं टाकलेलं याच्यामध्ये विशेष की त्यांच्याकडे? नाही, मी हे केला, मेसेज फ्रेम केला, मग त्यांनी हे कार्ड बनवून दिलं. थँक्यू. लेट मी ओपन इट. थँक्यू सो मच. आवडलं का? म्हटलं आता मी जास्त तर काही देऊ नाही शकत, मग हे छोटंसं काहीतरी देऊ. तर म्हटलं हेच आपण आता छोटंसं सरप्राईज. आणखीन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ते तुम्हाला संध्याकाळी समजेल. सरप्राईज सरप्राईज नाही येते, बट ठीक आहे, तुम्हाला आवडेल ते. मी वाचतो याला आता. सो मेनी इयर्स ऑफ नोईंग यू, 5 years ऑफ बीइंग मॅरिड टू यू. Every day has been amazing being with you. Cheers to many more adventures together. To good luck, health and well-being. Love you. Happy anniversary. Thank you पल्लू. Thank you so much. मला एक्सपेक्टेड नव्हते की तू मला असं बुके वगैरे गिफ्ट करशील म्हणून, नाही का? असं दुसरं काहीतरी वॉच वगैरे समथिंग वगैरे. ऍक्च्युली तुम्हाला संध्याकाळी जे सरप्राईज होतं ना, ते वॉचच होतं. ते येत आहे, संध्याकाळपर्यंत येईल ते. म्हणून मी म्हटलं की जे सरप्राईज, पण तुम्ही स्वतः विषय काढला म्हणून मग मी तुम्हाला सांगते की मी वॉच पण ऑर्डर केलं. थँक्यू सो मच. आम्ही आता एक बाहेर छोटंसं काम आहे ते करण्यासाठी निघालो आहोत. थोडं लवकरच निघालोय आम्ही, कारण ट्रॅफिकमुळे वगैरे. आज वीकेंड असल्यामुळे ट्रॅफिक आपल्याला लागू शकते ना. आपण ज्या एरियात, म्हणजे आम्ही ज्या एरियात चाललोय तिकडे, तर म्हटलं ते काम करून घेऊया. येता येता आम्हाला भूषण आणि जान्हवीला पिक करायचं आहे. ते सगळं करून उशीर होईलच आहे, गेस आपल्याला संध्याकाळ होईलच सगळं करूपर्यंत ना. थोडं उशिराच निघालोय आम्ही, म्हणजे ठीक आहे. आम्हाला ऍक्च्युली भरपूर उशीर झाला आहे तसं बघितलं तर. ट्रॅफिक पण खूप लागली आम्हाला जे काम होतं. म्हणजे ऍक्च्युली हॉस्पिटल अपॉइंटमेंट होती, तर येता येता खूप ट्रॅफिक लागली आणि नंतर मग रोडमध्ये एक काम होतं. म्हटलं ते करून घेऊ, कारण परत काही इकडे येणं होत नाही आणि जरी आलो तरी एवढा वेळ मिळत नाही. तर आता आम्हाला जान्हवीला पिक करायचंय, घरी जायचंय, फ्रेशन अप व्हायचंय आणि डिनरसाठी बाहेर जायचंय. तिथेच म्हणजे 100-200 मीटरवरच आहे. म्हटलं ट्राय पण करणं होईल आणि जास्त ट्रॅव्हलिंग पण पुढे होणार नाही असं, कारण आता ऑलरेडी लेट झालंय, तर आम्हाला ते पण अवॉइड करायचं होतं. तर बेसिकली म्हटलं तिथेच जाऊयात. मग त्यात पाऊस, ट्रॅफिक पुण्यामध्ये खूप, म्हणजे एवढ्यात तर असं भयानक ट्रॅफिक होते. असं बाहेरच पडू वाटत नाही संध्याकाळच्या वेळेस थोडं पण. आताही खूप ट्रॅफिक आहे.
आम्ही ऑन दी वे येता फ्रिल्स ते रेंटल बुटीक म्हणून एक स्टोर आहे, तिथे गेलो होतो. तिथे ऍक्च्युली मला काही लेहंगाज आणि ड्रेसेस ट्राय करायचे होते, तर आम्ही ते पण केले. बट बट ते काही आवडले नाही मला एवढे. म्हणजे ऍक्च्युली तिथनं माझ्या बहिणीची आणि वैष्णवी जान्हवीची त्यांची प्री वेडिंग झालेली माझ्या जाऊची, तर आम्ही तिथनं हे तेव्हा घेतलेले रेंटल हे ड्रेसेस, साडी टेलगाऊन वगैरे ते. बट ह्यावेळेस काही त्यांचं कलेक्शन एवढं चांगलं नव्हतं. बट मी ट्राय केले आणि मलाही कळलं नाही की मी अननेसेसरी 1-2 जे होते ना ते ट्राय करत बसले आणि त्यात वेळ गेला. बाकी काही चांगले होते बट ते अवेलेबल नव्हते ज्या डेटला मला पाहिजे होतं ते. असं झालं नंतर, आणि हे सगळं त्यांनी नंतर सांगितलं एकदम ट्राय वगैरे केल्यानंतर. तर मित्रांनो, आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही आवरले आमचं, आणि इथेच क्लब चरोली म्हणून आहे, तिथे आम्ही जातो डिनरसाठी. सो केकची ऑर्डर केली होती, दिली होती, तर केक पण आलाय. तर आता निघतोय आम्ही. आमच्यासोबत माझा भाऊ आणि त्याची वाईफ हे पण आहेत. तर आता निघू आम्ही, भेटूया चरोली क्लबमध्ये. आम्ही आता इथे आलो आहोत क्लब चरोलीला. ॲक्च्युली खूप उशीर झाला आहे, मी जसं आधी सांगितलं तसंच. बट आता ठीक आहे, असं आता उशीर झाला आहे, पण म्हटलं सेलिब्रेशन करूयात, तर मग त्यासाठी आलो. आणि इथे लाईट एवढी पार्किंगमध्ये व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे थोडंसं ब्लर येतं आहे आणि डार्क पण येतं आहे. आता मध्ये गेल्यानंतर असेल चांगली लाईटिंग. आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता इथनं निघतोय. छान होतं ॲम्बियन्स वगैरे. आम्ही फर्स्ट टाइम इथे आलो होतो, तर छान होतं ॲम्बियन्स वगैरे. फूड पण छान होतं. स्टार्टर्स मोस्टली जास्त छान होते मेन कोर्सपेक्षा. मेन कोर्स पण छान होता तसा, बट आमचे जे टेस्ट बर्ड्स आहेत ना त्याला म्हणजे थोडासा मला हे वाटलं, ब्लँड वाटला तो. बट अदर दॅन दॅट इट वॉज गुड. तर अशा पद्धतीने आमचा आजचा डे स्पेंड झालेला आहे, ॲनिव्हर्सरीचा डे. सो आम्ही सकाळी मला हिच्याकडनं सरप्राईज बुके मिळाला, सो तो बुके घेतला आणि मी खूप छान वाटलं. तो बुके मला खूप आवडला. देन आमचं काही काम होतं, डॉक्टरची अपॉइंटमेंट होती, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो आणि नंतर घरी येऊन आम्ही आवरलं आणि आम्ही चरोली क्लब चरोली हे एक रेस्टॉरंट आहे इथे आलो. तर खूप छान एक्सपिरियन्स होता इथला सुद्धा, खूप मोठा आहे आणि आम्हाला थोडा उशीर झाला होता. आम्हाला ॲक्च्युली पूर्ण एक्सप्लोर करायला नाही मिळालं, बट इथला ॲम्बियन्स वगैरे छान आहे. ॲम्बियन्स वगैरे छान आहे इथला. त्यानंतर इथे फंक्शन हॉल वगैरे पण आहे, पार्टीज होतात, बर्थडे पार्टीज, त्यानंतर भरपूर सगळे एंगेजमेंट पण होते. पार्टी लॉन मोठा आहे भरपूर. पूर्ण एक्सप्लोर नाही करता आलं, दाखवता नाही आलं, पण नेक्स्ट टाइम मी इथे तर पूर्ण एक्सप्लोर करू आणि सगळं दाखवू तुम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये आपल्या. येस. तर आम्ही आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटतात तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.
थँक्यू. थँक्यू.